slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts. तर मित्रांनो, काही जणांनी कमेंट्स केल्यात की सर जो काही मुलुंड येथील प्रकल्प आहे आम्हाला तो प्रकल्प दाखवा, आम्हाला तिथली लोकॅलिटी दाखवा, कारण अनेकांची कमेंट्स होत्या. आता खरं तर हा जो काही प्रकल्प आहे मित्रांनो तो सर्वसामान्य जनतेसाठी नाही आहे, हा उच्च उत्पन्न गटासाठी हा प्रकल्प आहे मित्रांनो. मुलुंड या ठिकाणी 3 घरे आहेत जे 3 BHKची घरे आहेत मित्रांनो. कार्पेट एरिया खूप मोठा आहे. नेमका नवघर मुलुंड येथील प्रकल्प कसा आहे, त्याची लोकॅलिटी कशी आहे आणि सॅम्पल फ्लॅटला अलाउड करतील का, सॅम्पल फ्लॅट उपलब्ध आहे का, हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे, मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. आता मी ज्या ठिकाणी उभा मित्रांनो तो आहे पूर्व द्रुतगती महामार्ग. इकडे तुम्ही बघू शकता ठाण्याला जाते, इकडे मुंबईकडून म्हणजे इकडे तो रस्ता ठाण्याला जात आहे. तुम्ही पाहू शकता मुलुंड, नवघर, म्हाडा कॉलनी, ठाणे हा इकडे रस्ता जातो मित्रांनो. आणि इथून जवळच बाजूलाच हा प्रकल्प आहे. मी तुम्हाला घेऊन जातो आतमध्ये आणि दाखवतो नेमकं आपल्याला काय काय इथे बघायला मिळतं, काय काय माहिती मिळते ते. चला तर आता या ठिकाणी मित्रांनो प्रकल्पाचं नाव आहे डिवाइन एक्सप्रेस, जो एक्सप्रेस वेला लागूनच आहे आणि म्हाडाचा जो काही सिग्नल आहे तिथून अगदी जवळ आहे मुलुंडच्या सिग्नल पासून. आता पहिला आपण तपशील पाहूया प्रकल्पाचा. संकेत क्रमांक आहे 555, बिल्डिंग क्रमांक 1 आणि 2, डिवाइन एक्सप्रेस कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, नवघर, मुलुंड, ईस्ट मुंबई या ठिकाणी हा प्रकल्प आहे. कॅटेगरी मित्रांनो जनरलिस्ट, डिफेन्स फॅमिली आणि जनरल पब्लिक. बिल्डअप एरिया 99.75 ते 100.21 आणि कार्पेट एरिया 93.16 ते 93.23 स्क्वेअर मीटर, अर्थातच 1000 स्क्वेअर फीट एवढा हा कार्पेट एरिया आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो जे काही अनामत रक्कम आहे ती 1.5 लाख रुपये तुम्हाला भरायची आहे, कारण ही सगळी घरे HIG अर्थातच उच्च उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. इथे महाडेराचा कोणताही उल्लेख नाहीये, त्याच्यामुळे ही सगळी घरे रेडी टू मूव्ह अर्थात याला OC मिळालेली आहे. आता इथे मित्रांनो आम्ही आतमध्ये जाऊन चौकशी केली. इथे तुम्ही पाहू शकता हायवेवरून हा आम्ही तुम्हाला लुक दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही आता ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती उभे आहे. तिथून हा लुक तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारची इमारत आहे, म्हणजे खूप चांगली इमारत आहे. ती सोसायटी सुद्धा खूप चांगली आहे. आम्ही आतमध्ये जाऊन माहिती पण घेतलेली आहे, ते तुम्हाला दाखवेल. पण एकंदरीत तुम्ही पाहू शकता की ईस्टर्न एक्सप्रेस हायवे लागून हा प्रकल्प आहे. आता पण त्या इमारतीच्या फ्रंट साईडला आलो मित्रांनो, समोरच्या रोडला आलेलो आहे. आपण पहिले बॅक साईडने पाहिलं, आता फ्रंट साईडने हा मेन एंट्रन्स असणार आहे, या साईडने गेट असणार आहे. तर इकडचा एरिया अशा प्रकारचा आहे. इथे आतमध्ये चौकशी केली असते ते कुठलाही सॅम्पल फ्लॅट उपलब्ध नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. पण आपण फ्लोर प्लॅनच्या माध्यमातून जाणून घेऊ की नेमका हा फ्लॅट कशा प्रकारचा असणार आहे. इथे तुम्ही पाहू शकता हा फ्लोर प्लॅन आहे. तर हे या फ्लोर प्लॅनवरती 1 BHK, 2 BHK आणि 3 BHK तीनही प्रकारचे फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आता आपल्याला मित्रांनो फक्त 3 BHKचा फ्लॅटची माहिती पाहिजे. 4ही कॉर्नरला 4 जे दिसत आहेत ते 3 BHKचे फ्लॅट आहेत आणि मध्ये 1 BHK आणि 2 BHKचे फ्लॅट त्यांनी ऍडजस्ट केलेले आहेत. आता पहा मित्रांनो 3 BHK फ्लॅट कशा प्रकारचा असणार आहे. इथे तुम्हाला बाल्कनी तर मिळणारच आहे, पण तुम्ही पाहू शकता हा हॉल आहे. लिव्हिंग रूमला लागूनच बाल्कनी देण्यात आलेली आहे. बाल्कनीत डायनिंग एरिया सुद्धा आहे. डायनिंग एरियाच्या नंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी या साईडला पहिलं किचन आहे. किचनच्या समोर पहिला बेडरूम आहे, नंतर दुसरा मास्टर बेड आहे आणि इकडे जर पाहिलं तुम्ही या साईडला तर इकडे सुद्धा तिसरा मास्टर बेड देण्यात आलेला आहे. आता तो मास्टर बेड नाही, कॉमन बेड आपण म्हणू शकतो, कारण ते थोडं पॅसेज दिसतोय. पण नक्कीच खूप प्रेशियस तसे घर आहेत मित्रांनो. 1000 स्क्वेअर फीट पेक्षा जास्त ही कार्पेट एरियाची घरे आहेत. त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही ट्राय करा. कम्पेअर टू किंमत जर तुम्ही प्रयत्न केला तरी नक्कीच तुम्हाला ही, जर तुमचं बजेट बऱ्यापैकी जास्त असेल, मी पूर्वी सांगितलं की ही घरे सर्वसामान्यांसाठी नाहीयेत, पण ज्यांचं बजेट आहे 1.5 लाखाच्या आसपास ते नक्कीच ठिकाणी ट्राय करू शकतात. आता मार्केट व्हॅल्यूचाही तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर मार्केट व्हॅल्यू काय आहे, इथे बाजारभाव नेमका कसा आहे तेही आम्हाला सांगा, असंही तुम्हाला प्रश्न पडला असेल. पहिल्यांदा तुम्हाला लोकॅलिटी दाखवतो कशा प्रकारची लोकॅलिटी आहे. हा पहा मित्रांनो ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे. इथे तुम्ही पाहू शकता मुलुंड टोल नाका आहे आणि मुलुंड टोल नाक्याच्या थोडा अलीकड म्हणजे हा डिवाइन एक्सप्रेस जो काही प्रकल्प आहे
तो या ठिकाणी दिसत आहे. आणि म्हणून नक्कीच तुम्ही व्हिजिट करायची असेल तर या ठिकाणी येऊ शकता, पण सॅम्पल उपलब्ध नाही त्याच्यामुळे तुमची चक्कर वाया जाऊ शकते. पण एकंदरीत तुम्हाला लोकेशन मध्ये पहा, मुलुंड टोल नाक्याच्या थोडं अलीकडे म्हणजे एरोली आणि मुलुंडच्या मध्ये हायवे लागूनच हा प्रकल्प आहे. आता बाजारभावाचा जर विचार केला तर याच ठिकाणी स्वस्तिक डिवाइन असं या प्रकल्पाचं नाव आहे मित्रांनो. या स्वस्तिक डिवाइन मध्ये या ठिकाणी 1570 कार्पेट एरियाची घरे ही 2.6 करोड म्हणजे 2,60,00,000 विकली जात आहेत. तिथेच दुसऱ्या कार्पेट एरियाची सुद्धा घरे तेही तुम्हाला दाखवतो. आता हा कार्पेट एरिया मित्रांनो म्हाडाशी मिळता जुळता आहे, 1000 स्क्वेअर फीटच्या आसपास आहे मित्रांनो. त्याच्यामुळे स्वस्तिक डिवाइनचा हा 3 BHK चा प्रकल्प आहे. 2.80 म्हणजे 2,80,00,000 रुपये मार्केट व्हॅल्यू आहे. त्याच ठिकाणी जे प्रायव्हेट बिल्डरांची घरे विकली जात आहेत. आणि म्हणून कुठेतरी तुम्ही पाहू शकता की म्हाडाची घरे सुद्धा आपल्याला अगदी 1.5 कोटीच्या आसपास या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. म्हणजे 1,45,00,000 रुपये अशी या ठिकाणी म्हाडाची किंमत आहे. त्याच्यामध्ये ऍडिशनल चार्जेस तुम्ही 15 लाख पकडा मित्रांनो, की ऍडिशनल चार्जेस तुम्हाला 15 लाख लागू शकतात. इतर चार्जेस काही अम्युनिटीज असतील किंवा बिल्डरांची डेव्हलपमेंट चार्जेस असतील तरी सुद्धा तुम्हाला हा प्रकल्प 1,60 पर्यंत पडतो, 1,60,00,000 रुपयापर्यंत, 60 लाखापर्यंत. आणि म्हणून इथे तुम्हाला मार्केट व्हॅल्यू पाहिली तर खूप चांगल्या दरात ही घरे उपलब्ध आहेत. आणि म्हणून मी सांगेल मित्रांनो, ज्यांचं बजेट आहे 1,60 पर्यंत बजेट आहे, 1,60,00,000 बजेट आहे, तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी ट्राय करा. नक्कीच या ठिकाणी तुम्हाला चांगले बेनिफिट मिळेल. गुंतवणुकीच्या दृष्टीने म्हणा किंवा सुविधेच्या दृष्टीने म्हणा तर अतिशय चांगला प्रकल्प या ठिकाणी म्हाडाने उपलब्ध करून दिलेला आहे. किंवा या प्रकल्पामध्ये म्हाडाची काही घरे आहेत मित्रांनो, प्रकल्प म्हाडाचा नाही पण या ठिकाणी काही घरे म्हाडाची उपलब्ध झालेली आहेत. तर मित्रांनो, आतमध्ये मी चौकशी केली असं समजलं की इथे सॅम्पल वगैरे उपलब्ध नाहीये, पण ठीक आहे, काही हरकत नाही. जे काही डिटेल आपल्याला मिळाले ते मी तुम्हाला दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. खरं तर मित्रांनो, सॅम्पल फ्लॅटबद्दल मी अजूनही बोलतो. सॅम्पल फ्लॅट उपलब्ध नसल्यामुळं आपण ते दाखवू शकत नाही, पण ठीक आहे, काही हरकत नाही. जेवढे काही अपडेट तुम्हाला देता येतील तेवढे अपडेट आम्ही देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. जी काही माहिती सांगता येईल ती माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याशिवाय एक महत्त्वाची गोष्ट आहे की हे सगळं डिटेल सांगण्यामागचा उद्देश हाच होता मित्रांनो, की ही माहिती लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे, हे सगळं लोकांना समजायला पाहिजे. पण आता मात्र सॅम्पल फक्त नसल्यामुळं आपण सॅम्पल फ्लॅटची माहिती देऊ शकलो नाही. पण पुढील भागात आपण ज्या ठिकाणी जाता येईल, ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी जाऊया. तेथील जे काही अपडेट असतील ते आम्ही अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तुर्तास मित्रांनो तेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद. तर या घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे मित्रांनो 28 मे 2026 आणि ऑनलाईन पेमेंट करण्याची अंतिम मुदत आहे 29 मे 2026. आणि यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट आहे https://housing.mahada.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज पूर्ण करू शकता.